ऑन टू द समिट वी रीच द टॉप. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्रो विथ ऑन. ज्याप्रमाणे आपण 12वी इंग्लिशचा सिलेबस आपल्या चॅनलवरती कंप्लीट केला, त्याच पद्धतीने आपण यावर्षी 11वी इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो देखील तशाच पद्धतीने इंटरेस्टिंग आणि सिम्पल वेनी कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीने तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग आणि सिम्पल वेनी तुमचे जे सर्व चॅप्टर कंप्लीट केलेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यासोबत सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल बटन असतं ते देखील ऑन करा, की जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल. ठीक आहे. सो जो आपला चॅप्टर आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप, याबद्दल आज आपण इथं डिस्कशन करायचं आहे. तर समिट म्हणजे काय बघा, की कोणत्याही गोष्टीचं शिखर, कोणत्याही गोष्टीचं शिखर ज्याला आपण समिट म्हणतो. त्यामुळे जो सिलेबस काय आहे तो सिलेबस नाही, जो आपला चॅप्टर काय आहे ते बघू आपण. ॲक्च्युली तसं बघितलं ना तर हा जो चॅप्टर आहे तो ऑथरनी स्वतःचीच कहाणी सांगितलेली आहे याच्यामध्ये, की ऑथरनी कशा पद्धतीनं जो माउंट एव्हरेस्ट आहे तो सर केला. देन मग ऑथर आपली कहाणी सांगू लागतात. जेव्हा आम्ही फ्रायडेला अर्थात शुक्रवारी कॅम्प 9मधून बाहेर पडलो. कॅम्प 9 अर्थात तिथं तुम्ही समजू शकता की कुठेतरी कॅम्प लागलेला होता आणि त्यामधून त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहे ते दोघे बाहेर पडले. आणि कुठे जाण्यासाठी तर लेखकांचा अर्थात ऑथर जे आहेत तर त्यांचं ध्येय मोठं आहे. त्यांनी काय ठरवलेलं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. ठीक आहे, त्यांच्या मित्रासोबत. आणि ते इथं सांगतात की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माउंट एव्हरेस्ट सर करणारच, अर्थात मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माउंट एव्हरेस्टचं शिखरापर्यंत पोहोचणारच, अशा पद्धतीने ते ठरवतात. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत आणि ते सांगतात की त्यांच्यासोबत आणखी कोणत्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. त्यांच्याकडे टोटल 4 फ्लॅग्स आहेत. मग इथं आपल्याला थोडीशी एक स्टोरी सांगितली आहे की कशा पद्धतीनं त्यांच्याकडे हे फ्लॅग्स आले. तर ते इथं सांगतात की कॉलोनियल हंट, जेव्हा ते कॅम्प 4मध्ये होते त्यावेळेला त्यांना कॉलोनियल हंट नाव लक्षात घ्या. तर यांनी त्यांना 3 फ्लॅग्स दिले. कोणते कोणते होते बरं ते फ्लॅग्स? तर एक म्हणजे द ग्रेट ब्रिटनचा फ्लॅग, तसेच दुसरा ते म्हणजे युनायटेड नेशन्सचा, आणि तिसरा तो म्हणजे नेपाळचा. अशा पद्धतीनं तर बघा जो एव्हरेस्ट आहे माउंट एव्हरेस्ट हा देखील नेपाळमध्येच आहे, त्याचं लोकेशन देखील नेपाळ इथेच येतं. ठीक आहे. ओके, सो हे थोडंसं त्या तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पण एक माहिती असावं म्हणून मी तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो बघा पुढे सांगू लागतात. त्यानंतर ते पुढे दोघे चालू लागल्यानंतर ज्यावेळेला ते साऊथ क्रॉस करतात त्यानंतर मग ते आता वेस्टकडे जाऊ लागतात. वेस्टकडे गेल्यानंतर त्यांना एक इथं खडकाळ असा रस्ता लागतो. ते क्रॉस झाल्यानंतर ते आणखी पुढे जाऊ लागतात. मग लेखक पुढे सांगू लागतात की आता आम्ही माउंट एव्हरेस्ट अर्थात शिखरापासून केवळ 50 फीटच्या दुरीवरती आहोत. आता 50 फीट म्हणजे बघा की खूपच जवळ ते पोचलेत आणि आता कोणत्याही क्षणाला ते अर्थात शिखरापर्यंत त्यांचं जे ध्येय आहे तिथंपर्यंत पोहोचू शकतात. पुढे ते सांगतात की आमच्या दोघांमध्ये जी काही दोरा आम्ही बांधलेला आहे, कारण दोरी बांधावी लागते माउंट एव्हरेस्ट सर करताना, तुम्ही बघितले देखील असतील व्हिडिओ अशा पद्धतीनं. ठीक आहे ना. सो मध्ये जे दोरी बांधलेली असते त्या दोघांच्या मध्ये अंतर कितीचं आहे तर 20 फीट्सचं. ठीक आहे. मग ते पुढे सांगू लागतात. तुमच्या इथं पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे की हे दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीचं ते दोघं एकमेकांना कॉम्पिटिशन म्हणून बघत नाहीत. ते दोघं एकमेकांना असं ॲज अ टीमवर्क ते काम करतात आणि त्या दोघांचं पण ध्येय एकच आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न एकच दिसतंय, ते म्हणजे माउंट एव्हरेस्टचं शिखर सर करायचं. इतकंच त्यांना दिसतंय. अर्थात त्या दोघांची हिंमत खूपच जास्त आहे आणि ते दोघं एकमेकांना असंच कधी कॉम्पिटिशननी बघत नाहीत की पहिला मीच पोचलं पाहिजे किंवा पहिला तूच गेला पाहिजे वगैरे, असं नाही. ते दोघं एकमेकांना सपोर्ट करत आहेत आणि टीमवर्कनी दोघांना पण त्यांचं शिखर सर करायचं इतकंच फक्त दिसते. सो त्यानंतर इथं एक आपल्याला छोटीशी कहाणी सांगितली आहे. पास्टमधील इथं कहाणी सांगितलेली आहे की कशा कॉलोनियल हंट जे की आपण मगाशी बघितलं, आणि लेखक आपले आणि लेखकांसोबत जो त्यांचा मित्र आहे ज्याचं नाव इथं मी सांगायचं राहून गेलं मगाशी, तर त्याचं नाव आहे हिलॅरी, नाव लक्षात घ्या. सो हे तिघेजणं काठमांडू अर्थात नेपाळमध्ये काठमांडूला ज्यावेळेला नेपाळच्या प्राईम मिनिस्टरना भेटले होते. ही कहाणी तर थोडक्यात सांगितली आहे. सो त्यानंतर मग आपण पुन्हा प्रेझेंटमध्ये येऊ. अर्थात बघा 29 मे हा जो दिवस आहे त्या दिवशी लेखक आणि त्यांचे जो मित्र आहे तो म्हणजे हिलॅरी, त्या दोघांनी आत्ता शिखर हे सर केलेलं आहे आणि ते दोघं आता माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती आहेत. सो त्यांचं फायनली जे ड्रीम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे सोबत त्यांनी जे फ्लॅग्स आणले होते ते तिथं ते लावतात. आपला इंडियाचा फ्लॅगसुद्धा त्या ठिकाणी आहे. सो त्यांना खूप भारी वाटतं तिथं, खूप मस्त वाटतं की त्यांचं स्वप्न त्यांनी कंप्लीट केलं. फायनली त्यांचं जे गोल होतं ते त्यांना मिळालं. सो त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंदाश्रू उमटत आहेत आणि त्यांना ते सांगता पण येत नाही. दोघं एकमेकांकडे बघत आहेत, त्यांना दोघांच्या भावना एकमेकांना समजतात पण त्यांना ते व्यक्त करता येत नाहीत. मग तुम्ही इथं म्हणू शकता की इथं हे जे बोलत आहेत वगैरे तर ते असं का नाही बोलू शकत किंवा एकमेकांना
ऐकू का नाही शकत. सो इथं एक बेसिकली एक लॉजिक पण आपण अशा पद्धतीने लावू शकतो की कदाचित वरती अर्थात माउंट एव्हरेस्ट आहे त्यामुळे तिकडं ऑक्सिजन मास्क तर असणं त्यांच्यासोबत भाग आहे. त्यामुळे ऑक्सिजन मास्क लावल्यामुळे दोघांना एकमेकांशी बोलता येत नाही आहे अशा पद्धतीने देखील आपण लॉजिक इथं लावू शकतो आहे. ठीक आहे. सो इथं त्यानंतर तुमच्या बुकमध्ये एक पुढचा पॉईंट दिला आहे तो म्हणजे तिथं पोचल्यानंतर त्या शिखरावरती पोचल्यानंतर त्यांच्या माइंडमध्ये येणारे थॉट्स सगळ्यात प्रथम येणारे थॉट्स तिथं सांगितलेत. तर बघा कशा पद्धतीने आहेत. तर बघा कोणतंही काम ज्यावेळेला कंप्लीट होतं कोणतंही आपलं ध्येय ज्यावेळेला आपल्याला मिळतं तेव्हा सगळ्यात प्रथम आपल्याला कोण आठवतं तो आपला ईश्वर. त्यामुळे सगळ्यात प्रथम जे ऑथर आहेत त्यांच्या मनामध्ये ईश्वराचा थॉट येतो आणि ते गॉडला त्यांच्याकडे जे काही पदार्थ आहेत तर ते ऑफर करतात. तर ते काय ऑफर करतात कोणते पदार्थ तर बघा सगळ्यात प्रथम तर एक म्हणजे ते बिस्किट, दुसरा म्हणजे कॅन्डी आणि तिसरं म्हणजे ब्ल्यू पेन्सिल. ओके. ब्ल्यू पेन्सिल जी त्यांच्या सगळ्यात लहान जी त्यांची मुलगी आहे ऑथरची तिनं ऑथरना दिलं होतं ज्यावेळेला ते बाहेर पडले माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी. आणि त्यावेळेला आता तिचं नाव पण इथं मी सांगते त्या यंगेस्ट बेटी त्यांची म्हणजेच की सगळ्यात छोटी मुलगी त्यांची तर तिचं नाव होतं नीमा. ठीक आहे. लक्षात ठेवा नाव देखील. ठीक आहे. मग तर ते काय करतात तर ह्या 3 गोष्टी गॉडला ऑफर करतात. गॉडची खरंच मनापासून ते धन्यवाद करतात की शेवटी फायनली 6 वेळा ज्यांनी जो प्रयत्न केला होता अर्थात पुस्तकामध्ये तुमच्या इथं मेन्शन केलं आहे की यापूर्वी देखील लेखकांनी इथं प्रयत्न केले होते माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पण 6 वेळा ते फेल झाले आणि फायनली त्यांना त्यांचं जे ध्येय आहे ते मिळून गेलं. त्यामुळे ते गॉडचे आभार मानतात इथं. ठीक आहे. आणि हिलॅरी जो आहे तो देखील त्यांच्याकडे बघून स्माईल करतो कारण त्याला देखील त्यांच्या भावना समजून जातात. ठीक आहे. सो त्यानंतर काय आहे बघा तर इथं आपल्याला सांगितलं आहे की जे रायटर अर्थात जे ऑथर आहेत तर त्यांना इथं खूप मोठ्या प्रमाणात तहान लागली आहे. पण काय आहे तर आसपास कुठेच पाणी नाही आहे आणि सगळीकडं त्यांच्याकडं जे त्यांनी सोबत आणलं होतं ते देखील काय झाले तर त्याचं देखील फ्रीज झालं आहे. अर्थात काय तर त्यात देखील पूर्ण बर्फ झाला आहे. त्यामुळे त्यांना प्यायला काहीच पाणी नाही. सो फायनली ते काय करतात तर त्यांच्याकडे जे असलेले बिस्किट्स आहेत ते स्वतःच खातात आणि हिलॅरीला देखील ऑफर करतात. लेखकाच्या मनात इथं अजून एक विचार येऊन जातो तर तो म्हणजे काय तर 1 वर्षापूर्वी बरोबर 28 मेला अर्थात 1 वर्षापूर्वी काय झालं होतं तर जो त्यांचा फ्रेंड आहे लॅम्बर्ट आणि आपले ऑथर हे दोघेजणं माउंट एव्हरेस्टपासून 28,000 मीटरवरती उभे होते. ओके. सो इथं सांगितलं आहे अशा पद्धतीनं. आणि जो लॅम्बर्ट आहे त्यांना एक रेड स्कार्फ दिला होता आणि त्या रेड स्कार्फसहित आता त्या ठिकाणी अर्थात माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती आपले ऑथर उभे आहेत. सो पुढे लेखक सांगू लागतात की तिथं माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती आम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्ती काही थांबलो नाही. त्यानंतर मग मी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. मग पुढे लेखक बोलू लागतात की जितका त्रास चढताना झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास हा उत्तरतीचा प्रवास अर्थात परत येतानाचा प्रवास करताना होणार होता कारण चुकून जरी यांचा पाय घसरला तर ते दोघे जण मृत्यूस प्राप्त होणार होते. ठीक आहे. सो कसे बसे ते उतरून कॅम्प 9मध्ये पुन्हा येतात. आपण मगाशी बघितलं की कॅम्प 9पासून त्यांनी सुरुवात केली होती. सो फायनली ते तिथे परत येतात आणि तिथं आल्यानंतर मग काय करतात तर त्यांच्याकडे जे बर्फ झालेला असतो पाण्याचा तर ते पुन्हा गरम करून त्या पाण्यामध्ये लिंबू मिसळून ते दोघं जण ते पाणी पितात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा ते कॅम्प 8मध्ये येतात. कॅम्प 8मध्ये आल्यानंतर तिथं काही त्यांचे सोबत जे सहकारी असतात ते असतात आणि मग तर त्यांना फायनली तिथं एक कपभर चहा देतात आणि त्यांना आनंद होतो सगळ्यांना बाकीच्या सहकाऱ्यांना देखील की आपल्या जे कॅम्प आहेत आपले जे फ्रेंड्स आपले सहकारी फायनली माउंट एव्हरेस्ट सर करून आले म्हणून. ठीक आहे. आणि त्यांनी जो चहा त्यांना ऑफर केलेला असतो तिथं लेखकाने इथं मेन्शन केलं आहे की त्या चहाला देखील केरोसिनचा वास येत होता असं इथं सांगितलं आहे. कदाचित केरोसिनच्या आसपास ठेवल्यामुळे हे झालं असावं असं आपण इथं लॉजिक म्हणू शकतो. आणि तरी देखील केरोसिनचा वास येत असून देखील त्या चहाला त्यांना तो जो टी आहे तो जो चहा आहे त्याची टेस्ट भारी लागते कारण त्यांना त्यांचं गोल मिळालेलं असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त भारी काही तर असूच शकत नाही ना. सो या ठिकाणी आपला हा जो चॅप्टर आहे तो इथं एंड होतो. मला वाटते की तुम्हाला समजलं असेल आणि जरी काही देखील डाऊट राहिले असेल तर मला कमेंट सेक्शनला नक्की सांगू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने जे नेक्स्ट चॅप्टर आहे ते देखील आपण कव्हर करणार आहोत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.